मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेपासून आपल्या दोन्ही ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे जाहीर झालेलं आहे त्यावेळेपासून या मराठी माणसांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि आज आम्ही नशीबवान आहोत की बेस्टच्या पतपेढीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी बेस्ट कामगार सेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे साहेब यांच्या पक्षाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली आहे आणि या दोघांच्या एकत्र येण्यामुळे उत्कर्ष पॅनल येणाऱ्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आपले 21 उमेदवार घेऊन ठाकलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे गेली 9 वर्ष सातत्याने आम्ही या सोसायटीच्या माध्यमातून सभासदांचा उत्कर्ष साधतोय। जरी सभासद संख्या कमी झालेली असली तरी सोसायटीचा आर्थिक लेखाजोखा हा योग्य ताळमेळ साधून आम्ही सोसायटीला प्रॉफिट कमवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे आणि ही जी युती झालेली आहे या युतीमुळे बेस्ट कामगारांमध्ये एक नवचैतन्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। कारण बेस्ट कामगार सेना ही एकसंघ आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज त्या ठिकाणी एकत्र आल्यामुळे आमच्या समोरचे जे विरोधक आहेत त्या विरोधकांचे शकलं उडलेली आहेत, त्यांची वेगवेगळी पॅनल तयार झालेली आहेत आणि ती पॅनल तयार झाल्यामुळे त्यांच्या मतांचं विभाजन हे होणारच आहे। पण बेस्ट माननीय सुहास सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 25-30 वर्ष बेस्ट कामगार सेना काम करते। माननीय उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदित्य ठाकरे युवा सेना प्रमुख आणि या दोघांच्या जोडीला आता सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आमच्या सोबत आहोत। म्हणून आज आम्हाला एक वेगळं बळ प्राप्त झालंय आणि गेल्या वर्षीचं मताधिक्य हे एकदम जवळचं होतं, पण या वर्षी आम्हाला वाटतं की आम्ही समोरच्या पॅनलला नक्कीच भुईसपाट करू याची आम्हाला खात्री आहे। विरोधकांचं किती आव्हान तुमच्या विरोधामध्ये भाजप आणि शिंदेची सेना सुद्धा उतरणार आहे, त्यांच्या पॅनल किती लढणार कसं पाहताय? ते बेस्ट एम्प्लॉईजचा पतसंस्थाचं निवडणूक जी आहे यावेळी प्रथमच मनसे आणि शिवसेना एकत्र या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि ह्यामुळे सर्वांचेच समोरचे दाणे दणाणलेले आहेत, ते सर्व घाबरलेले आहेत। आजच दुपारी इकडे एक बैसरला काहीतरी सभा झालेली त्यामध्ये त्यांची एकी नाही आहे। एक उत्कर्ष सभा पॅनल कुठेतरी पॅनल वेगळे आहे, आणखीन एक भाजपचं पॅनल वेगळं आहे, तर त्यांच्यात एकी नाही आहे आणि आम्ही दोन्ही बंधू म्हणजे शिवसेना म्हणते दोन्ही मिळून एकत्र आम्ही लढतोय निवडणुकीला सामोरे जातोय, त्यामुळे आमचा विजय नक्कीच आहे। हे बघा कसं आहे, ह्या बेस्टमध्ये मुळात तर कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि अशी परिस्थिती असताना पॅनल जे चालवायचं आहे ते पॅनल मजबूत असणं गरजेचं आहे। म्हणून आज हे दोन्ही पक्ष तुम्हाला या ठिकाणी एकत्र आलेले दिसतात, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे कोणतं पॅनल त्या ठिकाणी निवडून जाईल तो येणाऱ्या काळामध्ये बीएसटीचा कारभार व्यवस्थित चालेल। बाकी ठिकाणचे जर तुम्ही पॅनल पाहिले तर एकाच पक्षाच्या दोन पॅनल किंवा जी एक संघटना होती त्यांचे 4-4 शकलं, जसं आता हे म्हणाले त्या पद्धतीचं वातावरण तिकडे। याचा अर्थ त्यांनी ही पॅनलची निवडणूक होण्याच्या आधीच धास्ती घेतलेली आहे आणि मी 100% खात्रीने सांगतो की हे जे 21 उमेदवार आमच्या उत्कर्ष पॅनलतर्फे उभे आहेत ते 100% विजयी होतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।